बदल्याची भावना ही फार स्ट्रॉंग असते हो. वेन यू लव्ह आणि हेट, प्रेम आणि द्वेष किंवा ही स्ट्रॉंग फिलिंग आहे, ही कोणामध्ये इन्व्हेस्ट करणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. सुपाऱ्यांमध्ये अर्थार्जन हा भाग डेफिनेटली असतो, त्यामुळे तो तुम्हाला एक असंच की एक बॅलन्स साधावा लागतो. त्यामुळे अर्थार्जनासाठी सुपाऱ्या योग्य आहेत असं मला वाटतं, पण कामातनं जी किक मिळते ती ह्याच्यात नाही. जेव्हा मला बेल मिळावं की नाही मिळावी, हा एका टाइम्स ऑफ इंडिया नाव घेऊन सांगतो, वरती हेडलाईन वरती फर्स्ट माझं होतं की राहुलला बेल मिळेल, सेकंड होतं की अग्नी मिसाईल 2 फेल झालं. म्हणजे प्रायोरिटी बघा तुम्ही. सेकंड न्यूज अग्नी मिसाईल फेल झालंय. म्हणजे मी देश चालवतोय का माझं घर चाललंय की नाही हे तर ते मतलब मिसाईल पासून ते लोकांपर्यंत माटी खातात लोक. आता मी म्हणतो ना एक लोकांना की यू कॅन लव्ह मी, हेट मी, बट यू कॅनॉट इग्नोर मी. करेक्ट. तर आय डोंट केअर. म्हणजे आजचा पेपर उद्याची रद्दी आहे, त्यामुळे मला त्रास होत नाही. माझ्याविरुद्ध काय असलं तर मी टी व्ही बंद करतो, गाणे लावतो किंवा झोपतो आरामशीर. पेपरला येऊ द्या, एक रेस्टिलची गोळी खायची आणि झोपायचं. सकाळी बघायचं रद्दी पेपर झालाय, तोच आपण आपला जेवणाच्या टेबलच्या खाली ठेवायचा, त्यावर जेवण जेवायचं, संपलं. आयुष्य पुढे जातं. लोकांची मेमरी शॉर्ट असते, सो डोंट टेक इट टू हार्ट. नाही, पण मग त्या रेस्टिलच्या गोळ्या एकत्र सगळ्या खाऊन टाकाव्या अशी मुवमेंट नाही. अशी काही इच्छा कधीच होत नाही मला, कधीच नाही. मीडियावाला नाही की खाऊ घालाशी वाटते खाली जाऊन की जरा रिलॅक्स व्हा. नाही, पण मग एवढा मीडिया जरी अगेन्स्ट असला आणि एवढी बोंबाबोंब राहुल महाजनच्या नावाने सगळ्यांनी जरी केलेली असली तरी देखील जेव्हा राहुल महाजन शादी के लिए खड़े हो जाते हैं तो सैकड़ों लड़कियां लाइन में खड़ी हो गई. 16,755. 16,755. 755. तेच म्हणजे 16 सहस्त्र नारी. जर का कायद्याने अनुमती दिली असेल तेवढं तू केलं असतंस तर आज कृष्णाला पण टफ कॉम्पिटिशन होती. थोडी बहुत. कलियुगातला कृष्ण झाला. तो इसका राज क्या है, मतलब लड़कियों को क्या अच्छा लगता है? मला माहित नाही काय आवडतं का नाही काय आवडत, परंतु गेल्या 3-4 वर्षात जर लोकांना कुठे ना कुठे एक इनोसन्स किंवा कुठे ना कुठे एक जेन्युनिटी वाटत असेल, मी चूक आहे काही बरोबर आहे ह्या गोष्टी वेगळी आहे, पण मी जेन्युइन आहे का फेक आहे ही महत्वाची गोष्ट आहे. राहुल, बिफोर वी केम ऑन द सेट यू टोल्ड मी दॅट यू वोंट डान्स अँड यू वोंट सिंग. मी सो गायला आणि नाच करायला तुला अजिबात सांगणार नाही. पण त्यावेळेला लग्नामध्ये आम्हाला काय लग्न बघायला मिळालं नाही, तर त्या लग्नामध्ये तू मराठी नाव नाही घेतलंस बायकोचं. एक नाव घेण्याचा प्रकार आम्हाला ऐकायचा. मला ते कसं करतात माहित नाही. मला नाव म्हणजे आता तू घेऊन दाखव का नवऱ्याचं नाव. शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, संजय रावांचं नाव घेते तुमचा मान राखून. आहा. आता मी कसं बोलू. असं नाव घ्यायचं असतं. विचार मुलीच आहे, मुलींना सवय असते, मुलं घेत नाही नाव. नाव कसं कसं मला खरंच प्रॅक्टिस नाही. खरंच नाही. अवधूत तू घे ना, तू घे ना. मराठी लग्नामध्ये मोठ्या मुश्किलीने आणलाय राहुलला धरून, मोठ्या मुश्किलीने आणलाय राहुलला धरून आणि गिरिजाचं नाव घेतो स्मितच्या सांगण्यावरून. राहुल, अंबेजोगाईमध्ये ज्यावेळेला हे सगळं लग्न विघ्न झालं त्यावेळेला काय रिॲक्शन होती? माझे नातेवाईक सर्व आले होते, पण रिॲक्शन मध्ये तिथे गेलो नव्हतो मी अंबेजोगाईला, परंतु मध्ये जाऊन आलो होतो. तर खूप एक्साइटेड होते. माझी मावशी, माझे जितके नातेवाईक सर्वजण मुंबईला आले होते. त्यांचे ते अंबेजोगाईचा ऍक्सेंट वगैरे येतो का थोडंसं? मी अंबेजोगाईला राहिलो, मी जन्मलो अंबेजोगाईला. हो, माझा जन्म अंबेजोगाईला झालेला आहे आणि मला अजूनही आठवतं मी कुठे काय काय करायचो, त्या जागा मी ओळखायचो. त्यानंतर आम्ही मुंबईत आलो त्यावेळेस आम्ही अंधेरीला एक रूम चाळीमध्ये राहायचो सर्वजण, कॉमन टॉयलेटमध्ये. मग आम्हाला घर मिळालं राहायला. पण तुला तो सगळा स्ट्रगलिंग पिरियड म्हणजे बाबांचा स्ट्रगलिंग पिरियड आठवतो क्लिअरली? मला आठवतं रात्री एकदा बाबांनी उठवलं होतं मला आणि घरी पहिल्यांदा गॅस आला होता. गॅस म्हणले बघ हे गॅस असतो, यातून धूर येत नाही. आता आईला पंप करायची गरज नाही, याच्यातून आपण माचीस लावून म्हणजे डायरेक्ट विदाऊट स्मोक, बिना स्मोकचं तू जेवण बनवू शकतो. हे मला उठून सांगत होतं. रात्री चेंबूरला मी राहत होतो तेव्हा, मुंबईत आलो होतो, पण आमच्याकडे गॅस नव्हता. ते पंप करून करून आई थकायची आणि त्याने धूर भरपूर यायचा घरी. तर ते मला अजून आठवतं की मी झोपलो, बाबा म्हटलं हे बघ गॅस असतो, यातून धूर येणार नाही. सर अशा काही काही आठवणी असतात की ज्या मी 12वीपर्यंत बसने जायचो आणि माझ्याकडे पैसे नसायचे. तर माझा मित्र एक गोल्डी म्हणून आहे, त्याकडे 2 रुपये असायचे आणि आम्हाला वडापाव वगैरे खायचा असेल तर तो मला तेव्हा स्पॉन्सर करायचा. आणि बाकी सर्व लोक श्रीमंत असायचे आजूबाजूचे. आमच्याकडे फक्त फोन असायचा, बिकॉज पॉलिटिकल माणूस असल्यामुळे फोन मिळायचा. बाकी टी व्हीला वगैरे लॉक करणं, ते एक टी व्ही ब्लॅक अँड व्हाईट तसं लहानपणी ते असतं लॉक करायचं सिस्टम, ते करून द्यायचे. पण फ्रीज नसायचं तुम्हाला सांगायचो.
आणि अनेक अशा गोष्टी नसायच्या जे बाकी लोकांकडे आहेत. सायकल नसायची, सायकल मी एकदा नंतर 10वीला घेतली. बाकी मित्र माझा जो लहानपणी त्यांनी आधी सायकल घेतली होती. अशा लहान सहान गोष्टी, किंवा ती एक छोटी फॅन्टम सिगरेट मिळायची खायची अशी आपली, ती मला घ्यायच्यामुळे पैसे नसायचे. तर मी एकदा घरून चोरी केली पैसे. मी एकदा फोन जवळ लोक पैसे ठेवतात ना, आणि मग ते चोरी करून मी ते चॉकलेट आणि टॉफी खायला गेलो. वडिलांनी भरपूर शिक्षा दिली मला त्याची, परंतु ते होतं की ते खावा, की बाजूचे सर्व मुलं असं सर्व करायचे. 2-3 रुपयेच, परंतु म्हणजे ते सँडविच, पाव, कटलेट, हे खा, कुल्फी खा, कोल्ड्रिंक प्या, किंवा काही लोक अशी मस्करी करायचे की तू 6 महिन्यातून एकदा कोल्ड्रिंक प्यायला तू बुखडच. बाकीचे मित्र बघ रोजच कोल्ड्रिंक पितात, थम्सअप, कोको कोला, आणि तू 6 महिन्यातून देतोस. अशी माझी चेष्टा मस्करी व्हायची चेंबूरला असताना. मग ज्या वेळेला पैसे हातात यायला लागले त्याच्या सगळ्याचा बदला घेतला का? कशाला घ्यायचा बदला आपण कोणाकडनं? आपण आपल्या जागेवर मोजले बस झालं ना. जाके मुंह पे पैसे फेंक के कुछ कर दिया. मी ओबऱ्यामध्ये पित होतो, ते लोक चेंबूरला तिथे बसले होते, त्याच जागे बसले होते आणि तेच कोल्ड्रिंक करत होते. त्यामुळे देव ठरवेल ना, मी कोणी बदला घ्यायला. बदल्याची भावना ही फार स्ट्रॉंग असते हो. वेन यू लव्ह आणि हेट, प्रेम आणि द्वेष, किंवा ही स्ट्रॉंग फिलिंग आहे. ही कोणामध्ये इन्व्हेस्ट करणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. हाऊ कॅन आय इन्व्हेस्ट? नाही, बरोबर. पण बाबांबरोबर ह्या सगळ्या काळामध्ये जर का बरोबर होत असतं, त्यांची भाषणं वगैरे आठवतात का? बाबांचं एक होतं की भाषण नेहमीच एक सेन्स ऑफ ह्युमरने सुरू करायचे, नेहमीच. अनेक भाषणं ऐकली, अनेक वेळेस प्रवास केला, आणि किंवा ते लोकांना हसवणं सुरू केलं की लोकांना समजतं काय. समटाईम ह्युमर एक बेस्ट वे आहे की लोकांना खरं काय कळावं. प्रत्येक वेळेस मोठमोठे आवाज करून भाषणं देऊन लोक एंटरटेन व्हायचे. मी 15,000 लोकांना बाबांची वाट बघायचं, म्हणजे नाशिकमध्ये बघितलेलं वाट बघताना 4-4 तास. तर एक आई म्हणायची की ते स्टेजवर चढल्यास सरस्वती आपोआप त्यांच्यामध्ये यायची. त्यामुळे ती सरस्वती ती तिथे होती, आणि ते बोलायचे, कसे बोलायचे, काय करायचे, पॉईंट नोट करायचे, पण ते वेगळे होते, आणि उतरल्यानंतर ते एक वेगळं व्यक्तिमत्व होतं. पण त्याच्या भाषणातल्या आवडलेल्या, आठवणाऱ्या अशा ओळी, विकास की लक्ष्मी कशी येते, ती लक्ष्मी कमळावर होते. तर बाबा म्हणले, लक्ष्मी कभी साइकिल पे तो नहीं आती है, लालटेन लेके नहीं आती है, वो हाथ पे भी चल के नहीं आती है. विकास की लक्ष्मी आती तो सिर्फ कमल के फूल पे आती है ना. तर तेव्हा ते मला आठवतं की की जो घर बैठा है और जो यहाँ है, हर को हम विकास की लक्ष्मी देंगे. द विजन, ही हॅड अ बिगर विजन. तुझ्या या सगळ्या काळात जो अवघड पॅच नंतर सुरू झाला, म्हणजे त्यांना हे झाल्यानंतर सुद्धा, अटॅक झाल्यानंतर सुद्धा, आणि त्याच्यानंतर, तर त्यावेळेला पॉलिटिकल कोणती अशी लोक होती बीजेपीची किंवा दुसऱ्या पार्ट्यांची जे तुझ्या पाठीमागे खंबीर उभे राहिले? नाही, हॉस्पिटलला असताना प्रत्येक अनुभव होतं. लोक यायचे. मला त्याच्या समय वेळ एक फार बलवान असतो. एकदा कृष्ण भगवान अर्जुन एक महाभारतानंतर एका जंगलात चालला होता, आणि तिथे जंगलात एक लग्नाची वरात चालली होती. त्या वरातीला तो सांभाळू शकला नाही. 100 लोकांनी अटॅक केला, पण अर्जुन आणि त्याचं ते अस्त्र गांडीव, ही कुडंट सेव्ह एनीबडी. त्यांनी कृष्णाचं स्मरण केलं. कृष्ण म्हणला, बघ तोच तू अर्जुन ज्यांनी महाभारत युद्ध जिंकलंय, पण आज समय बलवान, ते सत कृष्ण भगवान भी नाही. तर समय काय काय फारच वेळ बलवान असते. अटलजींनी सहारा दिला, बाळासाहेबांनी सहारा दिला, सर्वांनी दिला, पण माझं युद्ध आहे. कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की युद्ध खेळायचं आहे. कृष्णाने पहिला बाण नाही फेकला. तर मला एक तर माझ्या आयुष्यात मी, माझा कृष्ण, माझा अर्जुन एकच होतो. नाही, बरोबर आहे. युद्ध हे प्रत्येकालाच असतं, आणि प्रत्येकाच्या नशिबीच ते लिहिलेलं असतं, ते टाळता येत नाही. हिच्या पण नशिबी आता एक मोठं युद्ध आहे, तुला माहिती आहे ना? काय? अप्सरा आली नावाचं युद्ध तू खेळायला जाणार. तू झोपलीस की काय? मी सारखं इकडनं तिकडे शिफ्ट करत नाही, कारण एखाद्याला बोलताना व्यवस्थित बोलता येतं, डिस्टर्ब करत नाही. तू झोपून गेलीस, आणि वॉज टॉकिंग सो इंटरेस्टिंग. तू मला आता सांगितलंस की युद्ध आहे म्हटल्यावर तू आता काहीतरी नवीन, कारण मी तशी घाबरूनच आली आहे अवधूत. तू आता काय विचारणार आहेस, आणि आता तू काय नवीन टास्क देणार आहेस, असं ठरून एवढं घाबरण्यासारखं तू आयुष्यात काय केलंयस का? नाही, मी घाबरण्यासारखं काही केलेलं नाही. लोकांच्या मध्ये घाबरण्यासारख्या खूप गोष्टी करू सुद्धा. तो माणूस किती शांतपणे इंटरव्ह्यू देतोय बघ, काहीतरी शिकण्यासारखं. म्हणूनच तुला बोलवलं या बाजूला बसवलं त्या माणसाच्या. तू आता म्हणालास की तुला गाणं वगैरे गावं लागणार आहे, त्यामुळे मी घाबरले खूप. असं झालं की मी खूप घाबरले की तू गाणं वगैरे गायला सांगतोस की म्हणून मी घाबरले. अप्सरा आली बद्दल बोलतोय. म्हणजे हसण्याची स्टाईल मात्र तुझी युनिक आहे एकदम. मला आज मात्र स्पेसिफिकली सांगावंसं वाटतंय की जी मीडिया समोर यांची इमेज बघितली होती ती आज टोटली डिफरंट आहे.
की याच्या आत इतकं काही आहे आणि ते मीडिया समोर दिसताना काहीतरी वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट होतं आणि माणूस ऍक्च्युली किती वेगळा असतो आणि आपल्या पुढे काय पोर्ट्रे केला जातो हा डिफरन्स मात्र मला आज दिसला. सो ती एक कॉम्प्लिमेंट मला द्यावी. तुझं अप्सरा आली जे काय प्रकरण आहे त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना सांग. एकापेक्षा एक मध्ये आता अप्सरा आली नावाचं एक कार्यक्रम आम्ही करतोय ज्याच्यामध्ये 9 अप्सरा इंद्रप्रसाद नाचणार आहेत असं सगळं आहे आणि त्याचं खूप प्रेशर आहे बिकॉज रियालिटी शो ॲज सच कॉम्पिटिशन ॲज सच मी कधी केलेलं नाहीये आणि आता ते कॉम्पिटिशनच्या स्वरूपात आपली पॅशन कुठेतरी डायव्हर्ट करायची. आता ही एक कॉम्पिटिशन आहे म्हणून एक आपली नाचाची आवड आता कॉम्पिटिशन मध्ये मोल्ड करायची आहे. ते थोडं एक आहे दॅट इज डिफिकल्ट टास्क. पण तू चांगली नर्तकी आहेस का तुला असं वाटतं का? आवड आहे मला नाचाची. शिकलीस का कधी आधी? नाही. मग कसं नाच येतो तो गॅदरिंग. लग्न झालं ना तुझं? मग काय झालं? मग नवऱ्याला नाचवायची सवय ना तुला? युअर बेटर कोरिओग्राफर ना? असं नाही वाटत तुला? हो ते तर आहे मला नवऱ्याला नाचवायची सवय आहे मला पण बघायचं म्हणजे आता आवड आहे ती कशी बोर्ड होते ते बघा. काय प्रिपरेशन काय केली असते? तो एंटरटेनिंग असावा हे तर डेफिनेटली आहेच त्याच्यामध्ये तो भाग आहेच की तो एंटरटेनिंग असावा परफॉर्मन्स. आणि एक परफॉर्मन्स दुसऱ्याशी जी माझी फोकची इमेज आहे आता नदीच्या पल्ल्याडं जे गाणं करून जी एक फोकची इमेज आहे त्याच्यापासून वेगळं की वेस्टर्न ट्राय करायचं आहे काही एक्सपेरिमेंट्स करायचे आहेत लाईक काही स्टंट्स वगैरे असं काय 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 चालू आहे आपलं. पण आपण तर रिजनल लेवलवरती आपण रियालिटी शोच्या गप्पा मारतोय. नॅशनल लेवलवरती रियालिटी शोचा बादशाह हो तुझ्या बाजूला बसलाय. राहुल तिला काय टिप्स देशील? बी रिअल. रियालिटी शो मध्ये मला ते जे आहे ते आहे. यू हॅव टू बी युअर सेल्फ. आय थिंक जितकं तुम्ही प्रामाणिक राहाल जितकं तुम्ही बी युअर सेल्फ आय थिंक ते खूप पुढे घेऊन जाईल. बिंदास राहायचं. एनिवे आता मला असं वाटतं की लोकांच्या प्रश्नांची वेळ झालेली आहे. तुम्हाला जे प्रश्न विचारायचे ते तुम्ही थेट विचारू शकता. स्मिता तुझं खरंच लग्न झालंय का? अरे हो खरंच झालंय. मला सगळ्यांना निराश केलं होतं. तुला पियानो पाहिजे का? पियानो. पुढचा प्रश्न. राहुलजी तुम्ही प्रमोद महाजन साहेबांच्या आयुष्यावर सिनेमा बनवा कारण बीजेपी वाले खरंच त्यांना विसरले आहेत. नाही विसरायचं म्हणजे माझ्या सिनेमा काढून काही होत नसतं. माझ्या मनात माझे वडील आहेत तर माझे वडील माझी प्रायव्हेट गोष्ट आहेत. ते वडील कुणी राष्ट्रीय नेता होते की नव्हते नाही त्यांचे संस्कार आणि त्यांचं रक्त माझ्या अंगात आहे आणि ते अजून संपणार नाही आणि त्यांचे विचार संपणार नाहीत. पण बीजेपी वाले त्यांना विसरलेत ह्या गोष्टीबद्दल टिप्पणी? मला ते बीजेपी विसरलेत की नाही विसरलेत हे मी काही बोलणार नाही याच्यावरती. परंतु मी आहे ना अजून. मी अजून कुठे गेलो नाही. पुढचा प्रश्न. राहुल महाजन आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले तर सर्वप्रथम तर आपण कोणता मुद्दा आणि कोणता विषय पहिला उचलून धराल? माझं प्राधान्य असेल की भारतातला एकही माणूस बिना विजेजन पाण्याचा राहू नये. बाकी तो सक्सेस होता करेल. बस एकच प्रत्येक भारतीयाला वीज आणि पाणी मिळावं. पूर्वी अभिनेत्यांचा जो दिवस सुरू व्हायचा तर तो अभिनेत्रींचा आणि अभिनेत्यांचा दोघांचा तर तो ओमनी सुरू व्हायचा आणि आता तो जिमनी सुरू होतो. तर तुला काय वाटतं तू कुठल्या कॅटेगरी मधली आहेस? मी ओम आणि जिम दोन्ही कॅटेगरी मधली आहे. तू जिम पण करतेस? हो मी सकाळी ओमकार करते आणि मग मी जिमला जाते. व्हेरी गुड. राहुल मित्रांमध्ये राहुल द्रविडला वॉल म्हणून ओळखलं जातं. तुझ्या मित्रांमध्ये तुला काय म्हणून ओळखलं जातं? माझ्या मित्रांमध्ये माझे खूप तसे खरे मित्र तर खूप कमी असतात ॲक्च्युली आयुष्यामध्ये. पण दिलदार म्हणून ओळखलं जातं. दिलदार. क्या बात आहे. स्मिता आतापर्यंतच्या कामामधला सगळ्यात आवडलेलं काम? टेलिव्हिजन मध्ये ज्याने खरी आयडेंटिटी मिळाली अशी झीवरची अनुबंध आणि त्यातली किटीची व्यक्तिरेखा. आजकालच्या नट्या ज्या जितक्या वेळ शूटिंग आणि ह्याच्यामध्ये असतात त्याच्यापेक्षा जास्त वेळ त्या बारशी आणि हळदी कुंकू आणि ह्या सगळ्या सुपाऱ्यांमध्ये बिझी असतात. तर तुला काय वाटतं याबद्दल? योग्य आहे काही? मला काय वाटतं आधी सुपारी म्हणजे काय सांगतो लोक हो की ज्या वेळेला तुम्हाला फित कापायला कोणी बोलवतं दीपप्रज्वलनाला बोलवतं आणि त्याच्याबद्दल तुम्हाला जाताना एक पाकिट देतं त्याला म्हणतात सुपारी. ज्या वेळेला तुम्हाला दीपप्रज्वलनाला आणि फित कापायला लोक बोलवतात आणि जाताना पाकिट देत नाहीत त्याला म्हणतात नारळ.
वा 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 वा. तर नारळ आणि सुपाऱ्यांमध्ये नारळांबद्दल नको बोलायला, पण सुपारीबद्दल जर का बोललो सुपाऱ्यांमध्ये अर्थार्जन हा भाग डेफिनेटली असतो. त्यामुळे तो तुम्हाला एक असतंच की एक बॅलन्स साधावा लागतो. त्यामुळे अर्थार्जनासाठी सुपाऱ्या योग्य आहेत असं मला वाटतं. पण कामातनं जी किक मिळते ती ह्याच्यात नाही. आणि आता आपण खेळणार आहोत एक रॅपिड फायर. आणि या रॅपिड फायरमध्ये बक्षिसं दोघांना मिळणार आहेत, पण मी कोण जिंकलं हे जाहीर करणार आहे. जो खरं खरं स्पष्ट आणि पटकन बोलेल तो जिंकेल. ओके, आपण सुरू करूया स्मितापासून. स्मिता, काय महत्वाचं, भूमिका की मानधन? भूमिका. आवडती अभिनेत्री मुक्ता बर्वे की वीणा जामकर? मुक्ता बर्वे. आवडता अभिनेता श्रेयस तळपदे की सुबोध भावे? दोघंही आवडतात वेगवेगळ्या सेक्टरमध्ये. एक श्रेयस तळपदे. बरोबर, कारण त्याच्या हिंदीमध्ये ओळखी आहेत चार. उगाच नाही, काय तसं उद्या होऊ नाहीये. शकतं. मला इक्बाल मधला त्याचा परफॉर्मन्स आवडलाय, पण मी सुबोधच्या बालगंधर्वच्या वेटिंग मध्ये. महाराष्ट्राचे पालकमंत्री कोण आहेत? RR पाटील की दिवाकर रावते? बापरे, खरंच नाही. वेगळा प्रश्न विचारतो, नाहीतर मी हरेन. बरं, महाराष्ट्राला पालकमंत्री नसतो, पालकमंत्री जिल्ह्याला असतो. सॉरी, मी म्हणजे GK माझं म्हणजे सॉलिडच आहे. धन्यवाद. महाराष्ट्राचे राज्यपाल कोण? SM कृष्णा का मोहम्मद फजल? SM कृष्णा. का महाराष्ट्राला राज्यपाल नसतो? आता नाही, SM कृष्णा असं मला वाटतं. नाही, शंकर नारायण आहेत हे SM कृष्णा जे होते ते. एनिवे, पण तुझं तसं तरी बऱ्यापैकी जनरल नॉलेज आहे, कारण तुला कळतं की अभिनेता श्रेयस तळपदे जास्त चांगला आहे आणि सुबोध भावे नाही आहे असं तू म्हणालीस ते. त्यामुळे तुझं जनरल नॉलेज. तू असं नको करू मी कुठे काय म्हणतो, मी तुझं जनरल नॉलेज नाही असं नाही म्हणायचं. तू दोन नाही, याच्यामधलं कम्पॅरिझन सांगितलं. एनिवे, गंमत केली श्रेयस, गंमत केली सुबोध. ही चांगली मुलगी आहे, तिचं लग्न पण झालं आणि ती अभिनेत्री पण आहे स्ट्रॉंग. एनिवे, कमिंग टू राहुल. आवडतं घर बिग बॉसचं घर की वरळीचं घर? वरळीचं घर. आवडती मैत्रीण पायल रहतोगी का मोनिका बेदी? मोनिका बेदी. आवडता स्वयंवर राखीचा का राहुलचा? ऑफकोर्स राहुलचा. आवडता नेता राहुल गांधी की वरुण गांधी? राहुल गांधी. राहुल महाजन म्हणजे एका शब्दात, इन वन वर्ड, मनस्वी का स्वच्छंदी? मनस्वी. मनस्वी.